आमच्या पेरूच्या झाडाकी पेरू लागली आहेत आणि ती पिकलीच सुद्धा. तर मी आता हेंका कट करतलंय. आणि आपले कस्टमर पण गावले. हो बघा, पेरू खाले आणि कस्टमर पळालो. पेरू एकदम मस्त पिकला आणि लागता पण भारी. वासरू तू पेरू खातला? थांब, हे 2 पीस वासरूसाठी असत. वासरू तू खातला ना पेरू? वासरून पेरू खाले नाही बघा. थांब थांब. कसं लागलो पेरू? गोड होतो ना वासरू? गोड होतो ना पेरू? पेरू कसं होतो? गॅस संपल्यामुळे हयचा आम्ही स्टॉक मारलो आणि वातावरण तुम्ही बघू शकताय. पावसाचं वातावरण हा पूर्ण. कधी पण पाऊस येऊ शकता. कालच कणकवली साईडला पाऊस लागान गेलो. मळ्यात नको थांबा, त्याच्या आधी मी तुमका जाम दाखवते आमच्याकडे धरलेले. तर मी आता सांगत होते ती हीच पेरूची झाडं असत 3. आणि खाली बघा किती पेरू पडले आहेत. तर आपण आता खाली जाऊया. नीट जाऊ. पण माका ते तुमका जामाचं झाड दाखवायचं होता. थांबा, परत जाऊया आपण पाटल्याचा राख. तर मी तुमका जामाचं झाड सांगत होते ना, तर आमच्या बरोबर बॅक साईडला असा, ह्या साईडला इकडे. तर जाऊया. ह्या बघा जामाचं झाड किती जाम लागले आहेत झाडावर. सगळे असे वरती वरती आहेत. हे बघा जाम किती जाम आहेत बघा. एक काढून दाखव. कोवळे आहेत पण हे मस्त. ह्या कसला रोप असा कमेंट करून सांगा तुम्ही जर ओळखलात तर. तर आत्ता ना 2 मिनिटापूर्वी पूर्ण ऊन होतं सगळीकडे आणि काय माहिती अचानक खय गायब झाला आणि सगळीकडे आता पावसाचं वातावरण झाला. माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता ऊन अजिबात गायब झाला सगळीकडे, कायच नाही. तर आता तुम्ही जामाचं झाड बघितलात. आता आपण खाली जाऊया, तिकडे मम्मी पप्पा सगळेजण असत. हा बघा आमच्या तोरणजनाच्या झाडाक अजून तोरणजन असा लागतच असतात ती. कारण की आम्ही आता काय खाणं नाही ना, लहानपणी खायचो तर लागायचे नाही आणि आता आम्ही खाणं नाही तर लागतात. उलटा अगणित. मी आता येऊन पोचले आमच्या शेतात. मम्मीने इकडे आग घातली ना, पाऊस येतो म्हणा. ही बघा आमच्याकडे गवती चहा पण असा. मम्मी काय गेली? ही बघा मम्मी तिका व्हिडिओत घेतलंय म्हणून लपता. तर ही आमची मम्मी आहे मित्रांनो आणि तिका व्हिडिओत घेतलंय म्हणून ती लपान लपान जाऊ होती थंय ना. तर आता थोड्याच वेळात पाऊस येऊ पण शकता. मी काय खरंच म्हणजे 100% गॅरंटी नाही देऊ शकत, पण वातावरण बघून तर माका वाटतं की पाऊस येऊ शकता. आणि मी आमच्या शेतात इलय. कसला भारी वातावरण असा मस्त एकदम. आणि ह्या साईडला इकडे आमचे माड असत म्हणजे काजीची रोपं असत खाली आणि ह्या साईडला परडा लावलो आम्ही. तर आम्ही आता परड्यात जाऊया की माडात? परडा आपल्या जवळ, आपण परड्यात पहिल्यांदा जाऊया. चला.
आपलो काका काहीतरी माडात जाता हा मोठो दांडो घेऊन येऊ बघा झूम करून दाखवते तुमका हा विहिरीवर जाता काका आई ह्या साईडला इकडे परडा बघू शकताय मक्याचा कणीस टोमलिया टोमलिया काय रे काय चालला तुझा खय जात काका बरं जात जा जा चल जा जा हे हा आमचा परडा असा ह्या काकीचा परडा मॉन्टी हे बघा गॅस सिलेंडर म्हणजे महाग झाल्यामुळे माचाची तयारी चालली या ही आपली आजी या बघा आजी हाय म्हण आजी हाय म्हण आजी हाय म्हण आजी हाय म्हण गुंडे टाकतोय हाय म्हण हाय अवतार बघ माझं कसं दिसतं आणि तुझं बघ कसं दिसतं आणि हाय म्हण आणि बाय म्हण करायला पाहिजे तर आता आपण खाली जातो ना त्याच्यामुळे केस पहिल्यांदा बांधतोय कारण आमच्याकडे म्हणजे माझी माई आजी सांगायची की रानात जाताना केस सोडून जायचे नाही पहिल्यांदा ती केस बांधून घेते व्हिडिओ स्टॉप करते थांबा तर आत्ता बरोबर 6:07 झाली आहेत आणि काळोख बडाकच इलो बऱ्यापैकी पक्षी पण सगळे आपल्या घराकडे जाऊक निघाले एकही थवं नाही दिसना आकाशात पक्ष्यांचं तुमका एक झाड दाखवते रानात फुललेली फुला एकदम कुंदासारख्या वाटता दाखवते 1 मिनिट हा ह्या बघा कुंदाच्या फुलांसारख्या तर आता आपण माडात जाऊया मम्मी पप्पा सगळे तिकडेच असत खाली ह्या आवळ्याचा झाडा पण एकदा हे का आवळं लागलो मी काय बघूक नाही आणि आता आपण एंटर करतो आपल्या काजीच्या बागेत सगळीकडनं चारे बाजून काजीची बागा जी फका लागली आणि आपल्याक आता शोधूच जा मम्मी आणि खयत ती तर मी आता येऊन पोचले आमच्या काजीच्या बागेत आणि सगळ्यात पहिल्यांदा मी तुमका आमचं राखणदार दाखवते काजीच्या बागेतलं एकदम भारी या खरं तर एका माझ्या भावान कस्टमाइज केले आहेत त्याचे कपडे आणि तेका सुद्धा तर ह्यो असं आमचं राखणदार राहिलो बुजगावना आणि अरे भाव आणि पप्पा काजी काढतात ह्यो एक भाव अरे पप्पा काजी काढतात आणि ह्यो एक भाव काजी साफ करता पटकळणीची फुला पाच पाकळ्याचं फुल कोणाक दिसता काय बघा तर आम्ही आता खाली येऊन पोचलो हवे मागे आमका गवारेडे दिसलेले खाली बघा पक्ष्यान घरटा बघा खय बांधले ना हा बघा असता ना पक्षी पण कारागिरा सिव्हिल इंजिनिअरिंग न करता सुद्धा पक्ष्यांनी इतके सुंदर घरटा बांधले ना भारी वाटतं ना पाण्यामुळे दिसणार नाही कदाचित ओ मी पण बरोबर जाऊया आपण खाली आता ही भेडल्या वाड्याची रोपा असत मग अशी थायना दिसा होती ती ह्या लागलीत बघा
पावसात सगळीकडे हय पाणी येता पूर्ण. ह्या इकडे खाली दिसता ना ह्या साईडला पूर्ण पावसात मासे आणि चढतात वरती. खूप जण येतात अशी मासे पकडू वरनं सगळी लोका. सिलेंडर संपल्यामुळे आज सोय केली बघा. लाकडाची सोय करून ठेवलेली या. ह्यो आडो बघा. कोकणी माणसाचो गेट ह्यो असोच असता. टोमलिया हा थांबा 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 येते मी. ह्या लाकूड आमका नेऊ जा. चला फेकू. ही पप्पानी झाडं लावली आहेत आड्याक. हे जो पालो आहे ना तो खत म्हणून वापरतात. पप्पानी लावली आणि ती आड्याक झाडा म्हणजे ह्या वर्षी पावसात वाढतली आहेत. हय सांगा होते मी तुमका. हय पूर्ण ना पाणी असतं पावसात. मासे आणि येतात सगळे असे मोठे मोठे. हे बघा ह्या ओढ्यातनं पाणी असं खाली जाता. म्हणजे ह्या साईडींचा पाणी येतं ना असा तर इथनं असं खाली जाता. ह्या झाड तुम्ही ओळखताय काय? शिंदळाचं झाड आहे. शिंदळा पण कच्ची आहेत अजून, कोवळी आहेत. म्हणजे पिकाचं लक्षण अजून काही दिसणार नाही, बारीकच. ह्या झाड ह्याच्या पानांपासून केरसुनी बनवली जाता. जे आपण देवाच्या खोलीत वगैरे वापरतो ना ती वाली. हे बघा हय पण लागला शिंदळा. हा ही पिकतली आहेत पप्पा. ह्या पिकणारा. तर हे का ना पूर्ण असे काटे असतात सगळीकडे. मग काढू कसं समजत नाही. म्हणजे ही थोडी कोवळी असत पण ह्या झाला पक्क्या. थांबा ओ. हे आमचे शिकारी बघा खय धावतात. माका वाटलं लोकांचे कुत्रे भोगतात की काय. तर मी थंय शिंद्या काढी होता आणि पप्पा इले. मी एकटाच रवले. माका भीती वाटली म्हणून मी धावत इले. हडे पूर्ण जंगल आहे. चारही बाजू कायच नाही. पप्पा हडे होते बघा. पिका गेली. बरं लागला आंबट. चटणी घेऊ का गो घर बांधत ना. घेऊया कर्नाची चटणी. थांब थांब तुला कसं काढतलाय थांबा हाताक लागत. आलीची गरजच नाही. चटणी कर्नाची चटणी. हा दम लागलो. चलान चलान. वातावरण तर एकदम मस्त असा. पूर्ण पावसाचं वातावरण आहे. ह्या साईडला असे काळे ढग गेलेत. म्हणजे पाऊस लागत असं वाटता कदाचित. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय पूर्ण असं पावसाचं वातावरण तयार झाला. तर आम्ही आता घराकडे जातो. मग अशी शिंदळा दाखवलेली ना ती लांब होती ती बघा. माझा हात आहे ना त्या साईडला शिंदळाची रोपं होती. पण आता काय माका कोण थडे घेऊन जाणार नाही. पप्पा काही येऊक नाही म्हणतात वांगडा. मम्मीने लाकडा गोळा करून ठेवलेली ती आता घेऊन मी घराकडे जातोय. 2 फका पण गाडी आपण घराकडे जाऊन खाऊ गावतेली. तर ना तुम्ही बघू शकताय किती अंधार झालो हा. म्हणजे पाऊस कुठल्या पण क्षणात येऊ शकता. त्याच्या आधी आपण घराकडे जाऊया नाही तर हातातली लाकडा भिजलेली आहेत. आता मी काजीतनं बाहेर इलोय. तुम्ही बघू शकताय चारही बाजू पाऊस भरलो पूर्ण. काळे ढग इले आहेत आणि वारो पण सुटलो. याक फक पडला खाली. वारो पण सुटलो किती मोठ्यान. हे बघा सगळे. चाऊ काय करते. अले वा कोणता मोबाईल आहे चाऊ.
चाऊ काय करते तू? काय करते फोन मध्ये? हॅलो कर. हॅलो आतू कर. हॅलो आतू. हे बघा आमच्या घरावर नवीन प्राणी इलो. ही बघा ही माझी आजी असा पाऊस लागलो म्हणून. अरे ही कोण? ही बघा कोंबडी बघा खय बसली आहेत. आई लावली आई नाही गावाक. अगं अशी गेली कडे. हिची वारी ओळखीची वाटता मा. त्या दिवशी शेकरू दिसलो ती ना. हय आग घालता पताऱ्याक पाऊस येतलो म्हणून. आई आई कशा प्रकारे आग घालता बघा. एकदम बारीक निखारो असा. तर आत्ता कदाचित पाऊस येऊ शकता. इलो तर रात्री व्हिडिओ बनवतो रे. पण आजचा व्हिडिओ हयसरच संपता. ब्लॉग तुमका कसं वाटलो ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा. बाय.